बघा प्रश्न असा है जितने प्रतिशत वार्षिक ब्याज के दर पर निवेश की गई किसी धन राशि पर 15 वर्ष का साधारण ब्याज निवेश की गई राशि के 3/4 के बराबर होगा। काय करायचं बघा 3/4 ते साधारण व्याजचं सूत्र आहे। साधारण व्याज बरोबर मुद्दल दर मूलधन भागिले 100। साधारण व्याज समोर लिहिलं आपण 3/15 20/100 x r 3 एका साइडला 20 छेद असताना 4 1 4 4 म्हणजे 20 3 कॅन्सल 3 कॅन्सल किती करायला 5 सेकंद पुढचं करा। व्याज किती वाटतं त्यांना 6.5 बेस्ट राईट उत्तर। बघा रुपये 800 की राशि साधारण ब्याज की एक निश्चित दर पर म्हणजे 800 रुपये काहीतरी एका विशिष्ट दरावर 3 वर्षात किती होतात 356। आता बघा 356 काय मूळ विसर्जन व्याज आहे टोटल किती आहे 800 त्याला व्याज किती भेटते राईट। आता दर सूत्र काय दर बरोबर व्याज किती आहे 156 सूत्रातला 100 मूलधन किती 800 आणि मुदत किती 5 आणि 6 भाग म्हणजे किती भाग जातोय 3 ने भागते 2 शून्य कॅन्सल 2 शून्य बरोबर। याला देईल का भाग 8 ने 3 1 3 3 5 15 3 2 7 ठीक। 8 चे निम्मे क्या 52 चे निम्मे किती 26 26 चे निम्मे किती 13 4 चे निम्मे किती 2 13 भागिले 2 किती 6.5 तर किती आला 6.5। बेस्ट एक नंबर प्रश्न व्याज किती भेटलाय मग 800 बरोबर। बघा 3264 वजा 24 किती व्याज 864 बरोबर। साधारण व्याज बरोबर म्हणजे व्याज किती 864 बरोबर। मुद्दल किती आहे 2400 गुणिला समय आणि दर कसा आहे सारखा गेला पाहिजे किती 100 ठीक। 2 शून्य गेले 2 शून्य आता 24 आर स्क्वेअर बरोबर 864 आता गुणला आहे काय तो भागिला दे
किती मार्क दाखवले तर किती मार्क आहे 8 बरं 8 3 24 8 1 8 8 होते की 64 3 सगळं झालं पाहिजे चोवीस मध्ये काय होता काय 24 से 72 केलं किती होतात 14 होतात 24 किती 24 से 72 24 तर 144 आता 36 बरोबर r स्क्वेअर 36 मला बरोबर आहे व्यास काढा सूत्र वापरा इनपुट नाही बघा स्पष्ट म्हटलं त्यांनी कि 6 वर्ष के लिए 775 निवेश करने पर ब्याज के रूप में त्याला ब्याज किती भेटते 312 बरोबर प्राप्त होते तो साधारण ब्याज की दर क्या होता है त्याचं सूत्र काय बघा ब्याज गुणिला 100 भागिले मूळ दर गुणिला सम उदाहरण 100 दिलेले व्याज किती 372 सूत्रातला 100 मूलधन किती 775 समय किती 7 बरोबर आता 7 2 9 9 ते 12 6 इथे 3 भाग जातात 6 पंचे 30 6 7 36 6 1 6 6 7 36 हे बोला 6 2 12 बरोबर इथे 0 इथं 5 किती भाग जाणार 5 ने भाग 5 1 5 2 उरले झाले 27 5 5 किती उरले 5 5 20 5 आता 65 गुणिला 20 भागिला 100 5 चौक 5 त्रिक 15 5 1 5 बरोबर 31 दुनी 62 4 दुने दर किती आला